क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 8 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे, चालू घडामोडीचे प्रश्न. तर आज 8 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. याचसोबत आपण चालू घडामोडीच्या सोबतच आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस डिसेंबर महिन्याचे. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न, ज्येष्ठ गायिका आशा खालिटकर यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर आपला पहिला ऑप्शन आहे स्वररत्न पुरस्कार, दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तिसरा ऑप्शन आहे संगीत भूषण पुरस्कार आणि चौथा ऑप्शन आहे बालगंधर्व पुरस्कार. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, संगीत भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे मनोज कुमार, दुसरा ऑप्शन आहे राजेश अग्रवाल, तिसरा ऑप्शन आहे श्री राकेश मारिया आणि चौथा ऑप्शन आहे सदानंद दाते. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, सदानंद दाते यांची नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि राजेश अग्रवाल कोण आहेत? ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण सदानंद दाते जे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाची आहे ते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत, महाराष्ट्र कॅडरचे. त्यांच्या शिक्षण पुणे विद्यापीठातून त्यांनी PhD केली आहे, पदवीधारक पण आहेत. तसेच त्यांनी MCOM आणि ICIAI हे त्यांनी त्यांचं शिक्षण आहे. त्यानंतर सध्याचे पद ते राष्ट्रीय तपास यंत्रणाचे NIA चे प्रमुख डायरेक्टर जनरल आहेत. त्यांना शौर्य आणि कामगिरीसाठी 26/11च्या पराक्रम, मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात दहशतवाद्यांच्या शौर्याने सन्मान केला आणि अनेक पोलिसाचे प्राण वाचवले. यावेळी ते जखमी झालेले होते. सर्वोच्च सन्मान या शौर्यासाठी त्यांना अशोक चक्र 2011 ला हा देशाचा सर्वोच्च शांतता काळाचा शौर्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. इतर पुरस्कार त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि राष्ट्रपती पोलीस सेवा पदक पण त्यांना मिळालेलं आहे. त्यांचे अनुभव महाराष्ट्र मीराभाईदर वसई विहार MBVV चे ते पहिले पोलीस आयुक्त होते. तसेच ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे ते पण प्रमुख होते. मुंबईमध्ये ते क्राईम ब्रांच आणि आर्थिक गुन्हे शाखाचे पण ते प्रमुख होते. हे महत्त्वाचे त्यांचे अनुभव. त्यानंतर केंद्र राखीव पोलीस दलात CRPF आणि केंद्रीय अन्वेषण विभाग CBI म्हणजे पण त्यांचा कामाचा अनुभव आहे. तर हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक त्यांना आपण DGP असं म्हणतो. ते सदानंद दातेबद्दल इन्फॉर्मेशन आहे. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, डिजिटल अवधान नोंदणीमध्ये भारतात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा ऑप्शन आहे कर्नाटक, तिसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र आणि चौथा ऑप्शन आहे गुजरात. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र हे अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्रात किती लाखापेक्षा अधिक नागरिकांना डिजिटल अवधान नोंदणीची इच्छा व्यक्त केलेली आहे? तर आपला ऑप्शन आहे 5 लाख, दुसरा ऑप्शन आहे 7 लाख, तिसरा ऑप्शन आहे 9 लाख आणि चौथा ऑप्शन आहे 1 लाख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 लाख.
पेक्षा जास्त व्यक्तीने डिजिटल अवधानाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. चौथ्या क्रमांकावर गुजरात आहे आणि 5व्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. तर हा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिला वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ कोणते आहेत? तर आपला ऑप्शन आहे चेन्नई विमानतळ, दुसरा ऑप्शन आहे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरा ऑप्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथा ऑप्शन आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? हे मुंबईमध्ये आहे. तसेच केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बेंगळुरूमध्ये आहे. तर हे तुम्ही पाहू शकता वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ कोणतं आहे? आंतरराष्ट्रीय गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहिला ऑप्शन आहे मदन दाते, दुसरा ऑप्शन आहे रामकृष्ण चंतर, तिसरा ऑप्शन आहे प्रणाली मर्कन सोसागर आणि चौथा ऑप्शन आहे विवेक चतुर्वेदी. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, रामकृष्ण चदर यांची भारतीय जीवन विमा महामंडळाने नवीन व्यवस्थापिक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे कोणाला फिफा शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर आपले ऑप्शन आहेत शी जिनपिंग, दुसरा ऑप्शन आहे डोनाल्ड ट्रम्प, तिसरा ऑप्शन आहे व्लादिमीर पुतिन आणि चौथा ऑप्शन आहे फ्रँक वॉल्टर स्टेनमायर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डोनाल्ड ट्रम्प यांना फिफा शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता पुढला प्रश्न, प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणात करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे बेंगळुरू येथे पॅलेस ग्राउंड, दुसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली येथे विज्ञान भवन, तिसरा ऑप्शन आहे शिलाँगमधलं स्टेट कन्व्हेन्शन सेंटर, चौथा ऑप्शन आहे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शिलाँगमधलं स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय बाजारात कमी जोखीम असलेले विदेशी गुंतवणूकदारांना प्रवेश सुलभ करण्यासाठी सेबीने सुरू केलेले नवीन प्रणालीचे नाव काय आहे? तर पहिला ऑप्शन आहे निवेश सुविधा, सेकंड ऑप्शन आहे सेबी ईज, तिसरा ऑप्शन आहे स्वागत FI आणि चौथा ऑप्शन आहे इन्व्हेस्ट सरल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्वागत FI हे सेबीनं नवीन प्रणाली सुरू केलेली आहे विदेशी गुंतवणूकदारांना प्रवेश सुलभ करण्याकरिता. त्यानंतर पुढला प्रश्न, पर्यावरणीय क्षेत्रात परिषद 2025 इन्व्हायरमेंटल रिजनल काउन्सिल 2025 नुकतीच 6 आणि 7 डिसेंबर रोजी 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर आपला पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे बेंगळुरू, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई आणि चौथा ऑप्शन आहे नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, चेन्नई. चेन्नई येथे इन्व्हायरमेंटल रिजनल काउन्सिल 6 आणि 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं टॉपिक पाहतो ना. आज आपण डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, 2 डिसेंबर आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन आपण साजरा करतो. 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन, 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चीता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिन आपण साजरा करतो. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस म्हणून आपण साजरा करतो.
7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन आपण साजरा करतो. 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नरसंहार प्रतिबंधन दिन, आणखी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबर जागतिक मानवीय हक्क दिन. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 12 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. 18 डिसेंबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन साजरा करतो. आणखी 18 डिसेंबरला आपण आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिन हक्क दिन पण आपण साजरा करतो. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन आपण साजरा करतो. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून आपण साजरा करतो. 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो. 26 डिसेंबर रोजी सुनामी स्मृती दिन, वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. 27 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन म्हणून आपण साजरा करतो. तर हे विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर महिन्याचे महत्त्वाचे दिवस आहेत. ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे दिवस आहे. तर तुम्ही हे दिवस पाठ करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये 4 डिसेंबर रोजी आपण कोणता दिवस साजरा करतो याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे महत्त्वाचे दिवस आहेत. आपण आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण चालू घडामोडीचे हे प्रश्नाची सिरीज घेत आहोत. हे MCQ पॅटर्नात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला एक परीक्षामध्ये इथून प्रश्न तुम्हाला हमखास दिसतील. तर हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की ह्या सिरीजला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि असेच महत्त्वाच्या अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.